520 कोटी रुपये निधी मंजूर झालेला नगर मनमाड रस्ता 2 महिन्यापूर्वीच डांबरीकरण झालेला रस्ता पहिल्याच पावसात खचल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी नगरसेवकांच्या बैठकीत विधान परिषदेचे आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारून कानउघडणी केली। व्यासपीठावर आमदार प्राजक्त दादा तनपुरे, नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, गटनेते हर्ष तनपुरे, उपनगराध्यक्ष गजानन सातबाई उपस्थित होते। जोगेश्वरी आखाडा ते राहुरी शहर हद्दीतील खराब झालेला रस्ता 8 दिवसात उत्कृष्ट दर्जाचा रस्ता तयार करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे। राहुरी नगर परिषदेच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह कंस्ट्रक्शन कंपनीच्या प्रतिनिधींना चांगले धारेवर धरत कामाच्या गुणवत्तेबाबत कठोर जाब विचारला। अधिकाऱ्यांनी सुद्धा अंतिम BC लेअर लोड वेळेत न टाकल्याने रस्त्याचे नुकसान झाल्याची कबुली दिल्याने बैठकीत एकच खळबळ उडाली। या बैठकीत संतप्त झालेल्या नागरिक आणि अधिकाऱ्यांनी 2 महिन्यांपूर्वी झालेले रस्त्याचे डांबरीकरण एकाच पावसात रखडले कसे असा जाब विचारला आणि त्याचप्रमाणे महामार्गावरील साईट गटारीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्याने काही ठिकाणी गटारीचे बांधकाम निखळून पडलेले आहे। काही ठिकाणी गटारीला लाथ मारली तरी बांधकाम पडते आहे। रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे परिसरातील नागरिक, व्यापारी, प्रवासी धुळीमुळे त्रस्त झाले आहेत। गटारीमुळे व्यापाऱ्यांच्या धंद्यावर परिणाम झालेला आहे। सदरील गटारच काढून टाकण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली। 30 मीटर रस्ता मंजूर असताना प्रत्यक्ष 10 मीटरचा रस्ता केला गेला आहे। चुकीच्या रस्ता दुभाजकामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे। चुकीच्या गटारी केल्यामुळे पावसाचे पाणी गटारीद्वारे राहुरी शहरात घुसण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली। मागील वर्षी शासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये निधी दिला होता, परंतु दुरुस्त झालेला रस्ता मागील वर्षीच्या पावसाळ्यात पूर्ण उखडून गेल्याने रस्त्यावरील नागरिक, प्रवासी, व्यापारी, मालवाहतूक वाहने रस्त्यावरील धूळ चिखलाने त्रस्त झाले होते। या रस्त्यामुळे अनेक नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला होता आणि आता शासनाने 520 कोटी रुपये निधी मंजूर करून हे नगर मनमाड रस्ता निकृष्ट दर्जाचा का होतो आहे असा सवाल नागरिकांनी यावेळेस व्यक्त केला। नागरिकांच्या या प्रश्नाची उत्तरे देताना राष्ट्रीय महामार्ग जीवन प्राधिकरण खात्याच्या अधिकाऱ्यांची पुरती भंबेरी उडाली। रस्त्याच्या अनेक प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार उत्तरामुळे आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी नाराजी व्यक्त करून अधिकाऱ्यांना आणि ठेकेदाराला धाऱ्यावर धरला आहे। यावेळी आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी राहुरी शहरातील जोगेश्वरी आखाडा ते राहुरी शहर हद्दीतील खराब झालेला रस्ता येत्या 8 दिवसात दुरुस्त करण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिला। त्याचप्रमाणे कामाच्या गुणवत्तेची तपासणी करणाऱ्या नोंदणीकृत संस्थेच्या निर्देशानुसार रस्त्याचे काम करण्याची मागणी करून कामाची गुणवत्ता तपासणी करणाऱ्या संस्थेवर ही शंका व्यक्त केली। संबंधित गुणवत्ता तपासणी प्लांटला आपण सहपदाधिकारी नागरिक अचानक भेट देणार असल्याचेही आमदार तनपुरे यांनी म्हटलं आहे। नगर मनमाड महामार्ग रस्ता उत्कृष्ट झालाच पाहिजे। कोणत्याही परिस्थितीत रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम स्वीकारले जाणार नाही अशी तंबी अधिकारी आणि ठेकेदाराला आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी दिली आहे। रस्त्याची दुरावस्था तातडीने सुधारली नाही तर यापुढे थेट जनतेच्या लढ्याला सामोरं जावं लागेल असा स्पष्ट इशारा आमदार तनपुरे यांनी अधिकाऱ्यांना दिला। यावेळी नगर परिषदेचे गटनेते हर्षदादा तनपुरे, भरतशेठ भुजाडी, देवेंद्र लांबे, श्रीकांत कुलकर्णी, सागर तनपुरे, शुभा कुलकर्णी, नवनीत दरक, प्रदीप भुजाडी, प्रतीक तनपुरे, सोन्याबापू जगदने, इंजिनियर अविनाश गाडे, पत्रकार अनिल देशपांडे, सुनील भुजाडी, भारत मतकर, नितीन डवले, डॉक्टर परशुराम गिरगुणे, नामदेव वराळे, आरिफ शेख, नंदकुमार तनपुरे, निलेश शिरसाट आदींसह स्थानिक नागरिकांनी तक्रारीचा पाढा वाचला। अय्यूब पठाण, राहुरी तालुका प्रतिनिधी। रस्त्याची जी काही दुरावस्था झालेली आहे, आम्हाला खरं अपेक्षा होती की मागच्या काही दिवसापासून जे नवीन काम झालं, विशेषतः राहुरी शहर आणि शहराच्या आसपासच्या काही बाजूला इकडं जोगेश्वरी आखाड्यापर्यंत झालं असेल, काही धाकटे राहुरीपर्यंत झालं असेल, तर त्याही कामाची पहिल्याच पावसामध्ये दुर्दशा झाली आणि यामुळं अशी एक शंका उपस्थित झाली की आता पुन्हा अजून 2-4 वर्ष आपली या कामाच्या दुरुस्तीमध्ये नवीन ठेकेदार भानगडीमध्ये जाणार की काय, आणि बरोबर त्या बाजूला जी ड्रेनेज सिस्टीम केलेली आहे त्याच्याबद्दल देखील राहुरी शहरातल्या व्यापाऱ्यांचा मोठी त्याबाबत शंका कुशंका होत्या। आज या सर्व शंका कुशंकांचं नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे अधिकारी असतील किंवा जी कोण कन्सल्टंट फर्म आहे ज्यांच्याकडे क्वालिटी इन्स्पेक्शनचं काम आहे त्यांचे अधिकारी असतील आणि जो मेन कॉन्ट्रॅक्टर आहेत भारत कन्स्ट्रक्शन
या तीनही लोकांना इथं या ठिकाणी नगर परिषद सभागृहामध्ये ते आले होते. माननीय नगराध्यक्ष माननीय हर्षदा तनपुरे आणि सर्व नगरसेवक असतील, शहरातल्या सगळ्या व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्यावर जेव्हा आम्ही प्रश्नांची सरबत्ती केली त्यावेळेस काही गंभीर चुका या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत की एखादा लेअर झाल्यावरती पुढचा वरचा लेअर जो सगळ्यात फायनल लेअर होणं वेळेमध्ये अपेक्षित होतं तो वरचा लेअर न झाल्यामुळं खालच्या लेअरच्या देखील त्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि म्हणून ठेकेदारांचे पेमेंट थांबवणं वगैरे ह्या गोष्टी त्यांना काय शिक्षा कोण जबाबदार असेल ते तर धराच, परंतु मात्र येणाऱ्या काळामध्ये पुढचा पाऊस होण्याच्या आत त्यांनी कबूल केले की एक साईडला पुढचा सगळे लेअर आम्ही जो काय पहिला रेल जो राहिला होता कुठला सगळ्यात वरच्या लेअर BC लेअर त्याला आपण याच्यामध्ये काय म्हणतो आपण तो सिल्कोट म्हणतो, तो सगळ्यात फायनल लेअर असतो तो झाला नव्हता म्हणून उकडला असं त्यांनी त्या ठिकाणी कारणं दिली. मग तो का झाला नाही, याला जबाबदार कोण, याची मात्र त्यांना काय उत्तर देता आली नाहीत. त्यामुळे ही जबाबदारी निश्चित करणं, त्यांना काय दंड करणं हा वेगळा भाग आहे, परंतु आमची पहिली प्राथमिकता आहे की आत्ता हा रस्ता पुन्हा कुठला अपघात या ठिकाणी होऊ नये म्हणून आज ते जे काही प्रश्न त्यांना विचारले त्याच्यामध्ये एक साईड पूर्णपणे पुढच्या पावसाच्या आत ते दुरुस्त करून देण्याचा आठवड्याभराच्या आत त्यांनी या ठिकाणी कबूल केलेला आहे. त्याच्यात जर फक्त पाऊस जर आला तर मात्र ते काम होणार नाही आणि ते करूही नाही, कारण की पावसात पुन्हा निकृष्ट काम होईल. त्यामुळे या सर्व बाबी गृहीत धरून पुढच्या आठवड्याभराचा कार्यक्रम त्यांनी आम्हाला दिलेला आहे. त्याचबरोबर राहुरी शहरामध्ये किंवा राहुरी फॅक्टरीवरती ज्या काही ड्रेनेज लाईन जी काय केलेली आहे, आपण बघतो सिमेंटचं ते मोठा चौकोनी एक शेपचे ते दिसतो आपल्याला, तर त्याच्यामुळं देखील ते व्यवहार्य नाही अशी बसलेल्या सर्व लोकांची व्यापाऱ्यांची भावना झाली आणि त्यामुळं ते मात्र यांना ते काढण्याचे अधिकार नाहीत. योग्य ऑथॉरिटीकडे जाऊन आपण ती देखील विनंती करू की जेणेकरून ते ड्रेनेज लाईन आम्हाला नको आणि रस्ता अजून काही शहराच्या हद्दीमध्ये रुंद होऊ शकतो का, या देखील बाबी काही व्यापाऱ्यांनी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. त्याच्यावरती देखील योग्य त्या ठिकाणी जाऊन आम्ही शिष्टमंडळ जाऊन ते देखील बाजू मांडू. अशा पद्धतीनं जो काही या नगर मनमाड रस्त्याला नवीन रस्त्याला जी काही खड्डे पडणं भानगडी होत्या त्याच्यावरती या आठवड्याभरामध्ये लगेच तातडीनं काम करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. आणि राहिला दुसरा भाग की या सगळ्या आमच्या हाल अपेष्टांना जबाबदार कोण याचं देखील उत्तर सापडून त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी हा पुढचा भाग आहे. पण आत्ता मात्र तातडीने रस्त्याचं काम होणं आवश्यक आहे, त्याच्या सूचना आपण त्यांना दिल्यात आणि त्यांनी देखील आठवड्याभरामध्ये युद्ध पातळीवरती ते काम पूर्ण करण्याचं आश्वासित या ठिकाणी केलेलं आहे.